नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अद्ययावत आणि अधिकृत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये भावी शिक्षक किंवा शैक्षणिक घडामोडीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यांच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही लिंक शेअर करा किंवा हा व्हिडिओ शेअर करा. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची शिक्षक भरतीशी निगडीत अशी माहिती आपण बघणार आहोत. राज्यभरामध्ये एका बाजूला विस्तार अधिकारी यांचं प्रमोशन असो, केंद्रप्रमुखाचं प्रमोशन असो, मुख्याध्यापकाचं प्रमोशन असो किंवा पदवीधर शिक्षकांचं प्रमोशन असो, तर यांच्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत ज्या काही रिट पिटिशन्स असतील, जिथे जिथे पदोन्नतीच्या संदर्भामध्ये याचिका पडलेल्या होत्या त्या ठिकाणी या संदर्भामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून तात्काळ त्या याचिकेमध्ये शासनाकडनं अफिडेविट सादर करण्याच्या सूचना संबंधित शिक्षण आयुक्तांकडनं संबंधित शिक्षण अधिकारी किंवा जिल्हा परिषदला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. बहुतांश राज्यामधल्या पदोन्नत्या ज्या होत्या, ज्या आता तुम्हाला सांगितले, शिक्षण विस्तार अधिकारी असो, केंद्रप्रमुख असो, मुख्याध्यापक असो, पदवीधर शिक्षकांचं असो, ह्या ज्या पदोन्नत्या होत्या त्याला बगल देऊन बऱ्याच जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी समायोजनाची प्रोसेस जी आहे ती सुरू केली होती. आता मुळामध्ये राज्य शासनाचा एक GR आहे. राज्य शासनाने त्या ठिकाणी नियमावली घालून दिलेली आहे. 18 मे 2011 या दिवशी राज्य शासनाने एक GR काढलेला होता की समायोजनाची जी प्रोसेस आहे ते पदोन्नतीच्या नंतर करण्यात यावी. आता या GRला किंवा या नियमावलीला केराची टोपली देत नांदेड जिल्हा परिषदेने नांदेडच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत पदोन्नत्या न करता डायरेक्ट त्या ठिकाणी त्या शिक्षकांचं समायोजन करण्याच्या संदर्भामध्ये याद्या जाहीर केल्या आणि याच्यामध्ये शिक्षकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि आता हे सांगण्याचं कारण काय आहे, तर शिक्षक भरतीच्या रिक्त ज्या जागा असतात, एक तांत्रिक बाबी असतात, ही एक प्रोसेस असते. ही जोपर्यंत प्रोसेस होत नाही पूर्ण तोपर्यंत जागा रिक्त आपल्याला रोस्टरच्या माध्यमातून मावककडे त्या ठिकाणी मंजुरी मिळत नसते. त्यामुळं स्टेप बाय स्टेप ह्या तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळं संबंधित बऱ्याच जिल्हा परिषदेमध्ये अशा अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळं नांदेडच्या जिल्हा परिषदेमधील काही शिक्षक कोर्टामध्ये धाव घेतली. मुळामध्ये 18 मे 2011च्या शासन निर्णयाला बगल देत पायदळी तुडवीत डायरेक्ट मधल्या प्रोसेस जी आहे ती न करता डायरेक्ट समायोजनाच्या म्हणजे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या याद्या जी आहेत त्यांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये याद्या जाहीर केल्या आणि काही शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठामध्ये संभाजीनगर या खंडपीठामध्ये वकिलांच्या मार्फत त्या ठिकाणी त्या निर्णयावर त्याला चॅलेंज करत रिट पिटिशन्स दाखल केली आणि या रिट पिटिशन्सच्या संदर्भामध्ये काल त्या ठिकाणी निकाल देण्यात आलेला आहे आणि या निकालामध्ये नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असो किंवा शिक्षण विभाग असो यांना कोर्टाने खडे बोल सुनावलेलं आहे. मुळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं केलेली कार्यवाही त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नाराजी व्यक्त करून या शिक्षकांचं पदोन्नती जी आहे समायोजनाच्या याद्या त्या जैसे थे ठेवून पदोन्नती करण्याच्या त्या ठिकाणी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि जे शिक्षक कोर्टामध्ये धाव घेतलेली होती त्या शिक्षकांना त्या ठिकाणी त्या कोर्टाच्या निर्णयानुसार न्याय मिळालेला आहे आणि समायोजनाच्या याद्या ज्या आहेत जैसे थे ते ठेवण्याचे कोर्टाने त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि पदोन्नतीची जी काही प्रोसेस आहे ते 4 आठवड्याच्या आत पूर्ण करावी अशा पद्धतीनं कोर्टाने त्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदेला सुनावलेला आहे. आता या निर्णयाचा वापर जो आहे ज्या जिल्हा परिषदेमध्ये जिथे जिथे अशी कोर्टाची केसेस झालेली आहेत थेट त्या ठिकाणी ज्यांनी समायोजन करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ज्या ठिकाणी पदोन्नत्या न करता समायोजन करण्याचा निर्णय घेतला अशा ठिकाणी आता हा निर्णय म्हणजे एक चपराक असणार आहे. त्यामुळं या निर्णयामुळं
थेट आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही जागा शिल्लक राहणार नाही. कारण डायरेक्ट समायोजन केल्या कारणाने त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाधिकारी असो किंवा जिल्हा परिषदला असो, चुकीच्या मार्गाने समायोजन करण्याची प्रोसेस राहिली होती किंवा चुकीच्या पद्धतीने त्याला वळवता येऊ शकत होतं. पण त्या ठिकाणी डायरेक्ट कोर्टाची चाप दिल्या कारणाने त्यामुळे या निर्णयाचा फायदा संबंधित इतर जिल्हा परिषदमध्ये जर अशा पद्धतीची प्रोसेस होत असेल, तर आता त्या ठिकाणी जैशी ती परिस्थिती राहील समायोजनाची आणि त्या ठिकाणी पदोन्नत्या 4 आठवड्याच्या आत होतील आणि पदोन्नत्या केल्याच्या नंतर ही जी पदं आहेत आता शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती आहे, हे शिक्षकातूनच होणार आहे. केंद्र प्रमुखांची जी काही परीक्षा झाली त्याचा निकाल लागला आहे, तर त्यांचीसुद्धा पदोन्नती जी आहे 50% केंद्र प्रमुख सरळ सेवेने किंवा 50% जे आहे ते पदोन्नतीने. तर ते सुद्धा जागा शिल्लक राहणार आहे. त्याच्यानंतर मुख्याध्यापक जे शिक्षक होणार आहेत ते सुद्धा वर जातील, मुख्याध्यापक होतील. नंतर एक पदवीधर शिक्षक उरेल. जो शिक्षक आहे 1 ते 5ला तो पदवीधर प्रमोशन होईल. म्हणजे खालचे शिक्षक पदनावत झालेले किंवा जे कोणते शिक्षक पदोन्नती मिळालेली आहे ते पदं मिळवतील आणि खालच्या जागा जे रिक्त राहतील ते रिक्त पदं आपल्या पवित्र पोर्टलला 31 मेपर्यंत ज्या काही सूचना दिलेल्या आहेत पवित्र पोर्टलला जाहिराती देण्याच्या, तर ते रिक्त पदं आपल्याला मिळतील. म्हणजे ही सगळी काही अपडेट जी आहे ते केवळ शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त पदं येण्यासाठी अपडेट आहे आणि हे आपल्यासाठी योग्य बाब आहे. कोर्टाने काल दिलेला निकालसुद्धा आपल्या दृष्टिकोनातून थेट जरी आपला त्याचा संबंध नसला तर इनडायरेक्टली त्याचा फायदा, त्याचा लाभ जो आहे तो आपल्याला होणार आहे. त्यामुळं अशाच माहितीसाठी, अद्ययावत माहिती आणि अधिकृत माहितीसाठी अद्याप संदीप कांबळे चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, तात्काळ सबस्क्राईब करा आणि शिक्षक भरतीची आणि शैक्षणिक घडामोडीची ज्यांना अपडेटची वाट बघत आहेत, जो कोणी वंचित राहतो त्यांच्यापर्यंत आपली चॅनलची लिंक शेअर करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा. थांबतो. धन्यवाद.